नमस्कार मित्रांनो, मी आझाद पवार। सगळीकडेच गणेशोत्सवाचा समारोह चालू आहे। ठिकठिकाणी मंडळांमध्ये आपल्या नेत्यांना, अधिकाऱ्यांना किंवा सेलिब्रिटींना बोलवणं हा चर्चेचा विषय असतो। तसंच एक व्हिडिओ व्हायरल होतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले इंडियाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्या घरी आरतीला गेले। तर हा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ टाकला, जे आता एक्स म्हणून ओळखलं जातं। तर त्यावर तो व्हिडिओ त्यांनी मराठी पोशाखमध्ये आरती करताना आणि जे टायटल पण त्यांनी मराठीत टाकलं। तर यावर खूप प्रश्नचिन्ह आणि प्रश्न लोक उत्पन्न करतायत की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि डी.वाय. चंद्रचूड जे चीफ जस्टिस आहे आपले, त्यांनी कोड ऑफ कंडक्ट आणि संविधानाचा कलमचा उल्लंघन केलंय असं। तर जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये त्यांनी उल्लंघन केलंय का नाही। तर पहिलं म्हणजे भाग 4 मध्ये कलम 50 मध्ये म्हटलंय की जे सरकारमधील व्यक्ती, मग ते राज्य सरकारचं असो या केंद्र, यांनी न्यायपालिकेतील व्यक्तींशी काम करताना अंतर ठेवलं पाहिजे असं। तर हे काही मॅन्डेटरी नाहीये, पण एक आपण जसं म्हणतो ना, भारताच्या संविधानातले जसे मूलभूत कर्तव्य आहे आपले, जसं पर्यावरणाची रक्षा करणे किंवा राष्ट्रगीत चालवायचे तेव्हा जागेवर थांबून जाणे, हे जसं हे मूलभूत कर्तव्य हे आपल्यालाच कळलं पाहिजे, तसं त्यांच्यासाठी पण हे झालं संविधानिक पद, जसं पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी। दुसरं म्हणजे जे डी.वाय. चंद्रचूडजी आहेत, कारण त्यांनी कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन केलंय असं सुप्रीम कोर्टाचे वकील पण म्हटले आणि प्रशांत भूषणजी ते पण म्हटले, आणि जे सुप्रीम कोर्टचे वकील इंदिरा जयसिंग ते पण म्हटले। त्यांनी कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन केलंय असं। त्यांना पण 16 मूल्य दिली आहेत, त्याचं पालन जे न्यायालयीन वातावरण असतं त्यामध्ये त्यांना पालन करावं लागतं। तर त्यामध्ये म्हटलंय की जे न्यायालय त्यांनी न्यायाधीश त्यांनी आपल्या पदाची गरिमा ठेवावी, हे पदाचा प्रतिष्ठेला अनुसरून त्यांनी अलिप्त राहायला हवे असं म्हटलंय त्यामध्ये। दुसरं मूल्य असं म्हणतं की न्यायाधीशाने सतर्क राहावे नेहमी, कारण आपण नेहमी लोकांच्या नजरेखाली आहोत आणि असं कोणतेही कृत्य आपल्या हातून घडू नये की जेणेकरून लोकांचा न्यायपालिकेवरचा विश्वास उठेल असं। तसंच 1980 मध्ये झालं होतं की जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते पी.एन. भगवती, त्यांनी इंदिरा गांधींना एक कौतुकास्पद पत्र पाठवलं होतं, कारण दोघं पण संविधानिक पदावर आहे ना, आणि ते मोठे पद आहे। तर त्याचं उल्लंघन यामुळे काय होतं माहिती का, लोकांचा न्यायपालिकेवरचा विश्वास उठतो आणि हल्लीला महाराष्ट्राचं आणि आता इलेक्शन येते, त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरती केली असं लोक म्हणतायत। जे संजय राऊत त्यांनी पण प्रश्नचिन्ह उभे केले आहेत, आणि कारण यामुळे काय झालं माहिती का, आता महाराष्ट्रातलं जे सत्ता संघर्षाची सुनावणी चालू आहे, पहिले तर फक्त नेते पार्टी सोडून जायचे, आता पार्टी तोडून स्वतः एकत्र येऊन गेले, सत्तेचा असा खेळ चालू आहे। तर कारण हे सत्ता संघर्षाची सुनावणी चालू आहे सुप्रीम कोर्टात, कारण एकनाथजी शिंदे त्यांची शिवसेना आणि जे अजित पवार आहे त्यांची राष्ट्रवादी याविषयी न्यायालयात सुनावणी चालू आहे। आणि ते असताना जे एनडीएचे प्रमुख नेते ते पंतप्रधान नरेंद्र मोदी जर डी.वाय. चंद्रचूड यांच्या घरी, चीफ जस्टिसच्या घरी आरतीला जात असतील तर प्रश्न तर उठणारच आहेत। तर लोकांनी आणि आपले जे नेते आहेत तर त्यांनी विचार केला पाहिजे याचा। तर तुम्हाला काय वाटतं तर कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता। जय हिंद, वंदे मातरम।